म्हणले रात्री सगळे झोपले होते मथुरेमध्ये. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे, रात्री झोपले की आपण मराठीत म्हणतो गुड नाईट एकमेकांना. अशी पद्धत आहे ना, कारण आपल्याला हेच मराठी खूप जास्त कळतं. मराठीत म्हणतो आपण गुड नाईट. रात्री सगळे गुड नाईट द्वारकेमध्ये केले आणि सकाळी गुड मॉर्निंग करायला सोन्याच्या द्वारकेमध्ये सगळी लोक होती. आणि ती उठून पाहतात तर आपण सोन्याच्या घरात, सोन्याच्या बेडवर, सोन्याच्या द्वारकेत. मग द्वार कुठे बाहेर पडण्याचं, सगळं समुद्रातच द्वारका होती ना समजा. मग ते द्वार कुठे असं म्हणता म्हणता द्वारका हे कधी होऊन गेलं, त्याचं नाव द्वारका पडलं. आणि सोन्याच्या घरामध्ये राहणारा माणूस वनवासामध्ये 12 वर्ष पांडवांच्या बरोबर राहील का? म्हणून हरिपाठाच्या पहिल्या अभंगातलं शेवटचं चरण, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. राणा म्हणजे राजा. द्वारकेचा राजा झोपडीत राहतोय पांडवांच्या घरी. हा सुद्धा कृष्ण परमात्म्यांच्या जीवनातला मोठा त्याग सांगता येईल आपल्याला.